आता शेतकरी बांधवांनो की आपल्या पिकातील सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न म्हणजे आपल्या पिकातील शेंडाअळी असेल किंवा फळ पोखरणारी अळी असेल यांचं नियंत्रण. कारण शेतकरी मित्रांनो आपण काय करतो, बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं एकाचं 2 कॉम्बिनेशन 3 कॉम्बिनेशन करून सुद्धा आपल्याला वांगे पिकामध्ये शेंडाअळी असेल किंवा फळ पोखरणारी अळी असेल याच्यावरती पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नियंत्रण त्या ठिकाणी मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेंडाअळी किंवा फळ पोखरणारी अळी असेल किंवा थ्रिप्स असेल यांचं जे नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा की आपल्याला या किडींची जी लाईफ सायकल आहे की जीवनक्रम आहे तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलीही पीक किंवा कुठल्याही पिकामध्ये जर आपल्या त्या ठिकाणी जे किडींचा प्रादुर्भाव आपल्याला होत असतो, या किडींच्या ज्या 4 अवस्था असतात, या किडींचा पूर्ण जीवनक्रम जर आपण बघितला, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ म्हणजे तुमचं पतंग. जी काही पाकोळी आपल्या त्या ठिकाणी असते किंवा पतंग असतो, तो पतंग आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी अंडी घालतो. अंडी घातल्यानंतर अंड्याच्या मधून त्या ठिकाणी अळीचं उत्पादन होतं आणि अळीच्या नंतर अळीचं जीवनक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी अळी त्या ठिकाणी स्वतःभोवती कोश तयार करते आणि या कोशातून पुन्हा पतंगाची उत्पत्ती त्या ठिकाणी होत असते. या पद्धतीनं अळीचा हा जो जीवनक्रम आहे यातून जेव्हा आपल्याला अळीचं नियंत्रण करायचं असतं तर आपण काय करतो, फक्त अळीच्या नियंत्रणावरती फोकस करतो. पण आपल्याला नियंत्रण करायचं जर असेल तर किडीच्या या 4ही अवस्था आहेत, या 4ही अवस्थांचं नियंत्रण आपल्याला करणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर मग हे नियंत्रण कसं करायचं? तर शेतकरी बंधूंनो, किडींचं नियंत्रण वांगे पिकामध्ये करत असताना आपल्याला एकात्मिक पद्धतीनंच करावं लागणार आहे. एकात्मिक म्हणजे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या किडीच्या नियंत्रणास आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी अवलंबाव्या लागणार आहेत. तर त्या कोणत्या? तर पहिले मुद्दा असा की आपल्या शेतामध्ये जर आपण बघितलं ती आपल्या बागाची स्वच्छता, आपल्या पिकाची स्वच्छता आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. किडीची फळं जर असेल तर आपण बऱ्याच वेळेस काय करतो, ती तोडल्यानंतर आपल्या बागेमध्येच त्याच ठिकाणी पडलेले राहतात. त्यातून पर्यायानं ती कीड त्याच्यामध्ये जिवंत असते आणि जिवंत असल्यानंतर त्यातून पुन्हा त्या ठिकाणी कोश, पतंग या पद्धतीनं त्याचं पुनरुत्पादन हे चालूच असतं. म्हणून बागेची स्वच्छता करत असताना आपल्याला हे जे काही सडलेला पाला असेल किंवा तुमच्या किडलेली फळं असेल, ही सगळी आपण जो शेंडाअळीतला शेंडा, खुडलेला शेंडा असेल, हे सगळं आपल्याला गोळा करून आपल्याला शेताजवळ एखादा खड्डा घेऊन त्यात पुरून टाकणं आहे किंवा त्या ठिकाणी एखादं कीटकनाशक वापरून त्याला जाळून टाकणं आहे. हे पर्याय केल्यानंतर त्या किडींचा नायनाट व्हायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. ही बागेची स्वच्छता आपल्याला सगळ्यात प्रथम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेंडाअळी किंवा फळ पोखरणारी अळी याच्या नियंत्रणासाठी फनेल ट्रॅप म्हणजे नरसाळ्याचं आकाराचा एक ट्रॅप आपल्याला बाजारामध्ये मिळतो की याच्यामध्ये लूर लावलेले असते. त्याच्यामध्ये तुमचे जे पतंग आहेत किंवा पाकोळ्या आहेत त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी जाऊन मरून जातात. पतंग जर त्या ठिकाणी नष्ट झाले तर एक पतंग साधारण 50-60च्या आसपास अंडी त्या ठिकाणी घालतो. 50-60च्या आसपास अळींचं जे नियंत्रण आहे आपल्याला ते फेरोमॅन ट्रॅप जे आहे त्याला आपण फनेल ट्रॅप म्हणतो, याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी येत असतं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फवारणी. हे झालं तुमचं एकात्मिक नियंत्रणातले 2 उपाय. पण फवारणी घेत असताना आपल्याला फवारणी कशा पद्धतीने घ्यायची आहे? पहिली गोष्ट अशी की फवारणी घेताना आपल्याला अमावास्याचा हिशोब डोक्यात ठेवून फवारणी घ्यावी लागणार आहे. त्याचं कारण असं की अमावास्याला बऱ्याचशा ठिकाणी ज्या काही पतंग आहेत ते अंडी घालायचा प्रोग्राम हा त्या ठिकाणी अमावास्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी होत असतो किंवा प्रजनन जो काळ आहे तो अमावास्याच्या दरम्यानचा या किडींचा असतो. म्हणून अमावास्याच्या दरम्यान आपल्याला पिकाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची. तर फवारणी कोणती घ्यायची? तर फवारणी घेत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला अंडीनाशक असलेल्याच कीटकनाशकांची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. मग ही अंडीनाशकं कोणती? उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं झालं तर तुमचं थायोडिकार्ब म्हणजे तुमचं लार्विन किंवा लालविन नावाने मार्केटमध्ये जे औषध येतात, थायोडिकार्ब ज्यातलं कंटेंट आहे पावडर फॉर्ममध्ये कीटकनाशक उपलब्ध आहे, हे तुमचं अंडीनाशक म्हणून सुद्धा काम करेल. त्याच पद्धतीने कॅर्टफ हायड्रोक्लोराइड 50% WP हे जे आहे हे पावडर फॉर्ममध्येच येतं. WP पावडर फॉर्ममध्ये येतं. हे सुद्धा तुमचं अंडीनाशक म्हणून काम करेल. त्याच पद्धतीने कॅर्टफ हायड्रोक्लोराइड 50% WPचं बघितलं आपण आणि कॅर्टफ हायड्रोक्लोराइड 70% WG म्हणजे दाणेदार स्वरूपामध्ये ग्रॅन्युल स्वरूपामध्ये कॅर्टफ हायड्रोक्लोराइड जे येतं 70% मधलं, याचा जरी वापर आपण केला तर ते अंडीनाशक म्हणून सुद्धा काम करेल आणि कीटकाच्या नर्वस सिस्टीमवरती सुद्धा काम करतं. म्हणजे कीटक आपल्याला जिवंत जरी त्या ठिकाणी दिसत असला तर किडीचा नायनाट त्या ठिकाणी होत असतो. कीड आपल्या पिकाला कुठलंही नुकसान ही त्या ठिकाणी करत नाही. त्याशिवाय प्रोफेनोफॉस जो आपल्या मार्केटमध्ये आपल्याला जे मिळतं, प्रोफेनोफॉस नावाचा जो कंटेंट आहे याचा सुद्धा वापर आपण अंडीनाशक म्हणून अमावास्याच्या दरम्यान फवारणीमध्ये त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो,
आता वांग्यातली अळीची आपल्याला घालवायची असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं जर आपण बारकाईनं बघितलं तर शेंडा अळी ही आपल्या वांग्याच्या शेंड्याच्या आतमध्ये जाऊन बसते आणि फळ पोखरणाऱ्या ही फळाच्या आतमध्ये जाते. तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट जर बुरशीनाशक वापरलं तर जर कीटकनाशक वापरलं तर कॉन्टॅक्ट कीटकनाशक आपल्या अळीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही. म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे तुमचं स्पर्शजन्य कीटकनाशक आणि स्पर्शजन्य कीटकनाशक त्या ठिकाणी न पोहोचल्या कारणानं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अळीवरती त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही. मग त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कीटकनाशक आपल्याला वापरावं लागेल तर ते स्पर्शजन्य नाही तर आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशक त्या ठिकाणी वापरावं लागेल. मग आंतरप्रवाही कीटकनाशक कोणते, कसे, त्याची माहिती कशी घ्यायची, तर उदाहरणादाखल आपण जर बघायचं झालं तर तुमचं जर कोराजन आहे, क्लोरॅन्ट्रेनिलीप्रोल हा जो घटक आहे कोराजन, हा तुमचा प्रवाही आणि स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करत असतो. त्याच पद्धतीनं तुमचं इमामेक्टिन बेन्झोएट जे आहे दाणेदार स्वरूपातलं, हे तुमचं कॉन्टॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतं आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ते आंतरप्रवाही म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम करत असतं. शेतकरी मित्रांनो, डेलिगेटचा वापर आपण शेतामध्ये करतो अळीच्या नाशकासाठी, पण डेलिगेट हे तुमचं स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. हे प्रामुख्यानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. डेलिगेटचा वापर आपल्याला जर करायचा असेल तर फुलाच्या अवस्थेमध्ये डेलिगेटचा वापर आपण करू शकतो. त्याचं कारण असं की फुलाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जी श्रीमाळी असते फुलाच्या आतमध्ये गाभ्यामध्ये प्रवेश करते, ती त्या ठिकाणीच नष्ट होईल आणि पुढे ती वांग्यामध्ये तिचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही. त्याचप्रमाणे तुमचं रसशोषक किडींवरती सुद्धा डेलिगेट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतं, कारण ते कॉन्टॅक्ट तुमचं कीटकनाशक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून सिमोडिस असेल तर तुमचं आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य अशा पद्धतीनं काम करतं. एक्सपोनस असेल तेही तुमचं आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य पद्धतीनं काम करतं आणि सायपरमेथ्रिन हे जे कीटकनाशक आहे मित्रांनो, हे तुमचं आंतरप्रवाही पद्धतीनेच त्या ठिकाणी काम करत असतं. तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं जर आपण आपल्या अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना जर केल्या तर आपल्या अळीच्या नियंत्रणावरती आपल्याला 100% रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या पिकावरती येणार आहे. पण शेतकरी बंधूंनो, फवारणी घेत असताना कंपल्सरी आपल्याला स्टिकरचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. स्टिकर जे आहे ते घेताना पेनेट्रेटर, स्प्रेडर, ॲक्टिवेटर या पद्धतीचं स्टिकर जे आपल्याला आपल्या फवारणीमध्ये वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला अतिशय उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील आणि आपल्या पिकातील अळीचं कंट्रोल आपल्याला 100% त्या ठिकाणी मिळेल. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.